जळगाव जिल्ह्यामध्ये निवडणूक विभाग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून सगळे प्रकारची तयारी झालेली आहे। सगळ्या अधिकाऱ्यांच्या नाम नोंदवण्यात आलेले आहे। आपल्याकडे मतदारांचे जो नोंदणी कार्यक्रम आहे ते व्यवस्थित आणि यशस्वीपणे आपण राबवलेला आहे। महिला मतदारांचे जो प्रमाण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेला। मागच्या 1 वर्षमध्ये 916 महिला 1000 पुरुष मागेपासून आज 944 महिला 1000 पुरुष मागे आपण एवढे मोठ्या संख्येमध्ये वाढ या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे मोठे प्रमाणात जो मतदान केंद्र आहे ते 3677 एवढे मतदान केंद्र झालेले आहे। सगळे प्रकारचे नियोजन ते आपले रिसिव्हिंग सेंटर, डिस्पॅच सेंटर असेल, मतमोजणी केंद्र असेल, नॉमिनेशनची प्रशिक्षण असेल, सगळे प्रकारची प्रशिक्षण करून सगळ्या अधिकाऱ्यांची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सर, उमेदवारांना काय नेमके सूचना देण्यात आल्या आहेत आपल्याला? याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षाची बैठक घेऊन जो आपला रेट चार्ट असतो ते फायनलाइज करण्यात आलेला आहे। ते रेट चार्ट सगळ्या आयटमच्या संदर्भात आपण तयार करून घेतलेला आहे आणि सर्व जो राजकीय पक्ष आहे आणि सगळ्या लोकांची नामनिर्देशन पत्र कसं भरायचं आहे त्याच्या संदर्भात पण प्रशिक्षण घेण्यात आलेली आहे की अचूकपणे नामनिर्देशन पत्र भरावा की कुठल्याही प्रमाणात नामनिर्देशन पत्र म्हणजे रद्द होणे। मागचे 1 वर्षामध्ये 3 लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली। अबाउट 1 लाख मतदारांचं नाव वगळण्यात आलं, म्हणजे जो मयत झाले, स्थलांतरित झाले, घर भेट करून आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जो डबल एंट्री होते हे सगळे शोधून आपल्याकडे मतदारांचं नाव कमी पण करण्यात आलं। तो एकूण 2 लाख मतदारांची संख्या वाढलेली आहे, ज्याच्यामध्ये सुमारे 1,20,000 महिला आहे। 60% जो मतदारांची वाढ झाली ते महिलांच्या मतदानमध्ये झालेली आहे। तृतीयपंथी असेल, देह व्यवसाय करणारे महिला असेल, या सगळ्या लोकांना आणि जो इतर घटक आहेत त्या सगळ्यांना शोधून आपण मोठ्या प्रमाणात मतदान नोंदणीचं काम या ठिकाणी केलेलं आहे।